मी बनवत आहे इथं वांग्याचं लोणचं। त्याच्यासाठी मी हे धुवून पुसून घेतलेले 4 वांगी। आता ह्याचा मसाला अगोदर आम्ही रेडी करून घेऊया, त्याच्यानंतर आम्ही वांगी कट करून घेऊया। चला आता मसाला रेडी करून घेऊया। मसाल्यासाठी घेतलेला आहे मी इथं 2 चमचे मोहरी, 1 चमचा मेथी, 2 चमचे बडीशेप, चमचा अजवाइन, हे 2 चमचे सुके धने। आता गॅस स्टार्ट करून घेतो आणि याला आम्ही हलकासं फ्राय करून घेऊया। एक प्लेटमध्ये मी याला थंड करून घ्यायला ठेवून घेतो। त्याला इथं थंड झालेला आहे, त्याला मी आता मिक्सरला लावून देतो। इथं हा मसाला आता रेडी झालेला आहे। आता मी इथं वांगी चिरून घेतो। जवळचं हे आहे साली मी काढून घेऊया। आता मी इथं साईडमध्ये एका कटोऱ्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेतो। मीठ घालून घेतलेलं आहे। आता मी वांगी कट करतो म्हणजे एकदम आता मी पातळ कट करून घ्यावे वांगी। या प्रकारे वांगी इतके पातळाने वांगी कट करून घ्यायला ते पाण्यामध्ये भरून ठेवून घेतो। या प्रकारे मी इथं सगळे वांगी कट करून घेतलेलं आहे। आता इथं मी ह्याचं पाणी काढून घेतो। आता मी ह्याला 2 ते 3 तासासाठी वतामध्ये ठेवणार आहे। ह्याला थोडंसं पुसून घेऊन मी वतामध्ये ठेवणार आहे। आता मी ह्याला थोडंसं वतामध्ये ठेवून घेतो। 1 ते 2 तास वतामध्ये ठेवून आणलेले आहेत आता मी इथं वांगे। आता आम्ही ह्याच्यामध्ये मसाला घालून घेऊया। ह्याच्यासाठी मी थोडं तेल गरम मी इथं कढई ठेवून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी घालून घेतो तेल। तेल घालून घेतलेलं आहे लोणच्यामध्ये, कारण जास्त दिवस टिकायसाठी लोणचं आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल जास्त घातलं तर जास्त दिवस टिकते लोणचं। त्याच्यासाठी मी इथं तेल घालून घेतलेलं आहे। इथं गरम झालेलं आहे, ते थोडं हलकंसं थंड होऊ दे। तेल थंड होईपर्यंत आम्ही इथं वांग्याला लावून घेऊया मीठ पण आपण लोणच्यामध्ये जास्त घातलं तर चांगलंच आहे, जास्त दिवस टिकतं लोणचं। त्याच्यामध्ये मी 7 ते 8 चमचे मीठ घालून घेतलेलं आहे। थोडे मिक्स करूया। आता मी घेतो इथं तेल थंड झालेलं आहे, त्याच्यामध्ये घालतो मी इथं लसूण घातलेला आहे। हा जो आम्ही करून घेतलेला मसाला थोडंसं मी 4 चमचा इथं मी घालून घेतो लाल तिखट। इथं घालून घेतो मी 1 चमचा हळद। याला मिक्स करून घेऊया। इथं आपला हा मसाला रेडी करून घेतलेला ह्याच्यामध्ये घालून घेतो, थंड झालेला आहे। इथं मिक्स करून घेऊया। आरामात आम्ही हे 2 ते 3 महिने ठेवून खाऊ शकतो।
इथं घालून घेतो 2 लिंबाचा रस. मिक्स करून घ्यायला. तुम्ही बघू शकता आपलं हे वांग्याचं लोणचं इथं रेडी झालेलं आहे. एक 10 ते 15 दिवस ह्या लोणच्याला आम्ही असल्या कंटेनरमध्ये घालून साईडला ठेवूया. त्याच्यानंतर आपले हे वांग्याचं लोणचं रेडी होतं आहे. आजची माझी वांग्याची लोणच्याची रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.